महेंद्र मात्र येते गोलंदाजी मार्कवर. मिडॉलला क्षेत्रक्षण, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. गेम प्ले बघा, 11:15 झाले आहेत. ऑफ साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट टर्बाइन, एक क्षेत्रक्षण डीप कव्हरला, एक कव्हर्स, एक लॉंग ऑफला डीप मध्ये आपण पाहू शकता. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. दुसरं आपण येतोय पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. पहिला चेंडू खोदून काढला, लॉफ करतोय या वेळेला, वन बाउंड, चेंडू जातोय सीमा पार, दमदार चौकार. काय बॅटिंग, बॅटमध्ये चेंडूला काय काढलाय, जबरदस्त टायमिंग सूरजच्या माध्यमातून. आज सूरज आपण येतोय सलामीला आलाय. सूरज आणि संतोष. अच्छा, विक्रम किती वेळा क्रमांकावर विकी. महेंद्र पण येते गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा तर लिडिंग एज यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय पण झेल ड्रॉप होतोय. रवींद्रनी येणं फार गरजेचं होतं यावेळेला चेंडूवरती, कारण शॉर्ट फाइंडिंगला तो क्षेत्ररक्षण करत होता. महेंद्र थोडासा नाराज होतोय. महेंद्रला माहिती आहे विकेट कुणाची मिळाली, सूरज उर्फ भाऊची विकेट मिळाली असती. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 5 धावा. त्यानंतर मॅच असणार उंबारली फुटी प्लस पक्ष चिंचोरचा पाडा फुटी प्लस. दोन्ही जर कॅप्टन आले असेल तर पण आयोजकांशी संपर्क साधा. इक्बाल तेली या आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. एसीसी ट्रॉफीमध्ये ना खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. महेंद्र पण गोलंदाजी मार्क शकला. संतोष हा चेंडू ऑन साईडला, टायमिंग चांगलं होतंय, पॉवर प्लेचा योग्य वापर. क्षेत्ररक्षक घेतो डीप मधला, चेंडू पडल्यानंतर थांबला होता. असं वाटतं की चेंडू पकडला जाईल वडिश लॉंगरला आणि चेंडू जाते सीमा पार. चौकाराने पुन्हा एकदा आगाज करतो संतोष. धावसंख्या दाखल कधी 9. तर आपण तर चिंचोटे पाड्याचे संघाचे संघनायक देखील येतात. मारुती येतात. स्वागत आहे मारुती आपलं देखील. तोंबारीच्या कॅप्टनचा आपण आला असाल तर मुख्य व्यासपीठावरून थांबा, कारण आम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा चांगली संकल्पना चिंचोटीच्या पाड्याच्या संघाच्या माध्यमातून. बघा तिळगुळ देखील वाटप केलं जातंय. राजेश बामा म्हात्रे यांच्याकडून आपण एक धावी ते मिळते. मिड ऑफला आपण जेपर्यंत चेंडू फीड होईल. धावसंख्या दाखल कधी दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता 10 धावा. तर स्ट्रायकरला सूरज चौधरी अतिशय चांगला फलंदाज आहे संघाचा, अष्टपैलू खेळाडू. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग, एक क्षेत्रक्षण आपण मिडॉलला पाहू शकता. हा चेंडू खूप चांगला होता, यावेळेला खोदून काढला. याच्यापर्यंत क्षेत्रक्षण मिडॉलला जातो डीप मधनं. तोपर्यंत एक धावी ते कंप्लीट केले. ते धावसंख्या दाखल कधी 11 धावा आपण पाहू शकतो. चांगली बॅटिंग बघायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. तर खेळ चांगला केला जातो दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. दोन्ही खेळाडूंनी जर विचार केला ना तर अशा पडले एक चौकार मारलाय. महेंद्र पण गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क टाकला संतोष साळवी. हा चेंडू ड्राईव्ह केला, यावेळेला सुरेख फटका बघायला मिळालाय. कव्हर रिझन मधनं चेंडूला काढलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारच्या पार. दमदार चौकार. खूप चांगलं संगीत मोडेल पण वाकणार नाही. पहिलं षटकाच्या समाप्तीत एक चांगली सुरुवात स्वर्गीय शिवाजी चलर 11 फुटी प्लस खंबाळपाडा संघाने केली. दमदार सुरुवात मित्र म्हणेल. दोन्ही फलंदाजांनी ना चौकार मारलाय. चौकाराने अकाउंट ओपन केले आणि पहिल्याच षटकामध्ये 15 धावा जमवल्यात. चांगली बॅटिंग केली. त्यानंतर मॅच असणारे उंबारली फुटी प्लस विपक्ष चिंचोळचा पाडा फुटी प्लस संघाचे कोच आपण पाहू शकता. बॉबी जर आपण आला असाल तर या. चांगला संघ तयार केलाय त्यांनी. हरिश्चंद्र म्हात्रे या संघाचा स्ट्रायकर फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. भरपूर आमच्याशी बातचीत देखील केली होती. हरिश्चंद्रनी सांगितले की बाळू पाटील दुसऱ्या संघाबरोबर गेलो की आम्हाला फक्त बाहेर उभं राहून टाळ्या वाजवायला लागतं, पण आमचा हक्काचा संघ झालाय आणि आम्ही तो संघ तयार केला. आता आम्ही मैदानावर आपण तो परफॉर्मन्स देऊ शकतोय आणि चांगला परफॉर्मन्स दिला. देसाईच्या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ ठरला.
हॅलो, चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहू शकता 19 धावा. चांगली बॅटिंग करतोय सूरज. सूरजचा बघा झेल देखील सुटला गेला आणि तो खेळाडू आता किती महागात पडतोय. चांगली बॅटिंग करतोय. ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉट, फाईन लेग शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉट, लेग मध्ये आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. स्क्वेअर लेगला 30 सर्कलच्या बाहेर. हा चेंडू यावेळेला चेंडू हवे ते पाहिजे. झेल होतोय का? प्रल्हादनी सांगितलंय माझा झेल आहे आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप. हे सातत्याने चित्र पाहिलंय आपण मैदानावर. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ, छोडो कॅच, हरो मॅच. सूरज चौधरी सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान द्याल ना, ते जीवदान फार महागात पडतील. पुन्हा गोलंदाजी मार्कवर प्रल्हाद. चेंडू लाईन पावी लागणारे पंच वाईडची खून करतायत. वंत धावेने भर, धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहू शकता या बेला 21 धावा. अशोक पाटील स्पर्धेचा आपण बघितले तर दुसरा दिवस आणि आमच्या स्पर्धेतील शेवटचा दिवस. उद्या आपण प्रसाद सर आणि नितीन काळन देखील समालोचन करणार आहेत या स्पर्धेमध्ये. प्रल्हाद चेंडू यावेळेला स्टेअर केलाय, 2 क्षेत्रात गॅप बंद काढलाय, आउटफील्ड पास ते चेंडू आणि खेळाडूची शर्यत लागली. त्याचा कोण जिंकतो इथे शर्यत, आणि शर्यत जिंकले चेंडूने. चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहू शकता या वेळेला 25 धावा. चांगली सुरुवात. प्रल्हाद पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला संतोष साळवी. चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा लेट कट, जेंटल टच बघायला मिळतोय. यावेळेला गॅप आहे ना थर्डमॅन आणि पॉइंट मधनं, त्या गॅप मधनं चेंडूला काढतोय. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. क्लास दाखवतोय. तो जणू काही हायलाइट दाखवतोय. तसं काय 29. खूप चांगली बॅटिंग करतो यावेळेला संतोष साळवी. थर्डमॅन आणि आपण इथं गलीमध्ये आता पुन्हा एकदा गलीच्या क्षेत्रात थोडंसं आपण इथं फर्स्ट थर्ड स्लिप मध्ये घेतलं जाते. चेंडू पुन्हा आडव्या बॅटने खेळत होता. पंच वाईड चिखून करताय. हवांत्या धावेने भर, धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहू शकता 30 धावा. पुन्हा गोलंदाजी मार्कवर प्रल्हाद. राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला संतोष साळवीला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून, वेगाने निघून जातो. यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये, पॉवर प्लेचा योग्य वापर करतोय. काय बॅटिंग करतोय या षटकामध्ये. आपण इथं 3 चौकार मारलेत. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहू शकता यावेळेला 34 धावा. 17च्या सरासरीने धावा कुठल्या. जबरदस्त बॅटिंग करतो संतोष साळवी. धावसंख्या धावफलकामध्ये 34 धावा. थोडस विचार करावा लागतोय. संतोषनी लगातार 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारले. जर संतोषची बॅटिंग आवडली तर टाळ्या होऊन जाते. खूप चांगली बॅटिंग करतो संतोष. 34 धावा आल्यात अशोक पाटील 2 षटकांमध्ये. 17च्या सरासरीने काय बॅटिंग करतोय संतोष साळवी. खूप चांगली बॅटिंग करतोय. सूरज चौधरीचे देखील मी कौतुक करतो. खूप चांगली बॅटिंग करतोय. तर मग अशी विकीने आमच्याशी बातचीत करायला सांगितलं की खेळाडू अजून आमच्या कमी आहेत. जर आपण बघितलं तर मनोज सारखा खेळाडू नाही आहेत संघामध्ये. मनोज सारखा एक अतिशय चांगला फलंदाज, टावकुरा फलंदाज नाही आहे संघामध्ये. पण त्याची उणी तर मी तुम्हाला भासणार नाही, कारण एवढी चांगली बॅटिंग करतात हे 2 फलंदाज. तर आजदेगावचे जर कोणी मान्यवर किंवा आपण त्या खंबालपेठेचे कोणी जर मान्यवर आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.
विजय शेलार जर आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नंतर मॅच असणार आहे आपण ते उंबारली 40+ विपक्ष चिंचोडेचा पडा रवी मोठी येतोय. तर बॉबी देखील येत आहेत आमचे एक चांगले कोच चिंचोडेच्या पाड्याचे. बॉबी स्वागत आहे आपलं देखील. मकर संक्रांती तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बॉबी या संघाला नेहमी लिडिंग करतात, कोचिंग करतात. चेंडू चेंज पेस लवकर लाईन वळकली, पिकअप केला शॉटला. जी गॅप होती ना वाईडिश लॉंग आणि मिड विकेटच्या मधनं चेंडूला काढलाय. का बॅटिंग करतोय ज्यावेळेला सुरत चौकार आणि धावसंख्या पुढे सरते धावसंख्या 38. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 38 धावा. रवी लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार. हा चेंडू यावेळेला आपण तर थोडासा वाईड यार्क टाकण्याचा प्रयत्न केला पण वाईडची खूण करतायत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 39 धावा. रवी लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला सूरज. हा चेंडू पुन्हा एकदा जास्त फिरकी घेतोय चेंडू पण वाईडची खूण करतात. पडल्यानंतर आणखीन चेंडू बाहेर निघतो. यावेळेला लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा टाकतात करतात त्यामुळे थोडंसं चेंडू जास्त स्विंग होतंय. रवी चेंडू ऑन साइडला शपलून फ्लिक केला. यावेळेला चेंडू चाललाय मिड विकेट सीमा रेषा पार चौकार. थँक्यू. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 44. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या प्रतिमा आज या अशोक पाटील पाहू शकता. ऐतिहासिक किल्ले. रवींद्र पुणे गोलंदाजी मार्गदर्शनाला सूरज स्विच केला. यावेळेला पॉवर प्लेचा आपण तर यावेळेला चेंडूला काढलाय कव्हर रिझन मधनं डीप मधनं शतक घेतोय पण वेगाने मात्र चेंडू सीमारेषाकडे चालला आणि सीमारेषा पार देखील करतोय चेंडू. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 48. चांगली बॅटिंग करतात दोन्ही फलंदाज ना. अक्षरशः आपण ते गोलंदाजाबरोबर खिलवाड करतायत, खेळतायत जणू काय. कारण इतकं क्रिकेट सहजतेने खेळतात हे दाखवून देत आहेत. टॉस आपण तर गमावला होता. रवी बघा दास पाटील यांचे देखील आगमन होते. त्यांचे देखील मी हार्दिक स्वागत करतोय. लगातार 7 चौकार आल्या, 2 वाईड देखील आलेत. चेंडू खूप चांगला होता यावेळेला. परफेक्ट यॉर्कर चेंडू फेकला होता यावेळेला. 1 धाव इथे कंप्लीट केले ते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 49. काल आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये बघितल्याच एक चांगली भागीदारी बघितली आपण बघितली तर 72 धावांची. शपलून ऑन साईडला खेळायचं होतं यावेळेला. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 50 धावा. 50 धावांची भागीदारी होते. 2 फलंदाजांच्या माध्यमातून जर टाय होऊन जाते. संतोष आणि सूरजसाठी चांगली बॅटिंग करतात. आत्मविश्वासाने बॅटिंग करतात दोन्ही फलंदाज. उन्हात म्हात्रे देखील येत आहेत. त्यांची देखील मॅच आहे यानंतर. रवी लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार करतो. शाकला सूरज. चेंडू शपलून ऑन साईडला खेळायचं होतं यावेळेला. वेग प्रचंड होता. वेगाने इम्प्रेस करतो. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्वर्गीय शिवाजी शेलार 11 40+ कंबालपाडा संघ बिनबाद आपण तर 50 धावा. काय जबरदस्त बॅटिंग होती या फलंदाजाची. एक काळ गाजवला. तर चला आपण चिंचोडच्या पाड्याचे संघनायक आणि उंबारली 40+ संघाचे संघनायक आले असेल तर टॉससाठी या आपण. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही जाऊ शकता. बघा विजय शेलार किती घाबरले पॅनल्टीला. थोडे धावले लगेच थांबले जणू काही गाडीला ब्रेक लावला पण नाही. ड्रिंक स्टॉलीच्या दरम्यान तुम्ही जाऊ शकता मैदानात. इक्बाल तेली कारण का पॅनल्टीनं फार मागत पडते. काल शिल संघाला पॅनल्टी लागली 5 धावांची आणि तो संघ पराभूत झाला. 40+ क्रिकेट म्हणजे शिस्तीचं क्रिकेट. इक्बाल तेली
जर उंबारलीचे कॅप्टन आला असाल, पोटी प्लसचे जर कॅप्टन आले असतील तर या टॉससाठी, आणि चिंचोडच्या पाड्याच्या संघ नाईक जर पण आला असाल तर या मुख्य व्यासपीठावरून थांबा, आम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू. आज बघा प्रेक्षकांसाठी इक्बाल तेली आज नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था केली गेली आयोजकांच्या माध्यमातून. काल व्हेज, उद्या देखील व्हेज जेवण असणार आहे. विजय शेलार काहीतरी मॅसेज देऊन आले आहेत. नाही फॉर्मॅलिटी असते ना की आपण टिंगटॉली दरम्यान काही खेळाडू जातात मैदानात, ते गेले आहेत. 50 दफा झाले आहेत. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. राजू आपण पाहू शकता राजू जोशी. त्याच्यात राजू कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि इथून संतोष कशा प्रकारे बॅटिंग करतो. 3 फलंदाजीने आतापर्यंत 50 धावा कुठल्यात. चेंडू ऑन साइडला फ्लिक करायचा होता यावेळेला. टॉपेज होता यावेळेला. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक घेतो रवी, चेंडूला फीड करतोय. 10 संख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 2 ने पुढे सरकते. 52 धावा. काल एसपीने देखील चांगला खेळ केला, पण आज मात्र मैदानात उभं राहून त्यांना फक्त सामने बघायचे आहेत. पंचांच्या भूमिकेत आहेत. गुड जॉब एसपी. प्रथमच 2 धावा धावून घेतल्यात. 10 चौकारला तब्बल. राजू आज चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस होता. ऑन साईडला खेळायचा, व्यवस्थित मिडल होत नाहीये. संतोष थोडासा नाराज होता स्वतःवरती, कारण या चेंडूवर त्याला चौकार पाहिजे होता. 10 संख्या 10 फलकात आपण पाहू शकता या बेला. 53 धावा. आज ते संघ म्हणजे आमच्या नितीनकांचा गावचा संघ, त्यांचेच बंधुराज कॅप्टन आहेत रवींद्र काळन. पुढे गोलंदाजी मार्कवर राजू रटम ओर तिकडे मार्क होतो. चेंडू या बेला उंच गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू नुमान लाईन्स मध्ये पडतो. जोपर्यंत रवी येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा मिळत आहेत. 10 संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 55 धावा. 55 धावांची भागीदारी केली. भगवान पाटील माताडीचे येत आहेत, त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या, तसेच भगवान माळी साहेब देखील येत आहेत, त्यांचं देखील मी व्यासपीठात आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. कॅप्टन आले आहेत आपण इथं. हरीश देखील येत आहेत कॅप्टन चिंचोडच्या पाड्याचे. एक अतिशय आक्रमक फलंदाज. मॅच खूप चांगली बघायला मिळेल. राजू गोलंदाजी मार्क शाखला. सूरज चेंडू वेल लेफ्ट केला बघा. पडल्यानंतर लगेच सूरजला माहिती पडलं की चेंडू बाहेर निघेल, सोडून दिलाय बघा. किती चांगलं जजमेंट आहे. 10 संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 56 धावा. राजू पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला सूरज. चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता यावेळेला. ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. सातत्याने झेल सोडले जात आहेत. अशोक पाटील आत्ताच एक स्पर्धा झाली, 8 झेल सोडले तरी त्या संघाने सामना जिंकला. तर 3च सोडल्या तिथे. तर मेहनत करावी लागणार आहे मैदानावर. राजू संतोष चेंडू ऑन साईडला पुन्हा येतात. यावेळेला खेळायचं होतं बॅकवर्ड स्क्वेअर मग चेंडूला काढायचं होता. जोपर्यंत फायनलच्या क्षेत्रात रवींद्र जातो, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केलेच आहेत. 10 संख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला. क्या बात आहे, क्या बात आहे. ही क्लिप मट्ट नक्कीच व्हायरल होईल. क्या बात आहे. रन पूर्ण झाली. अशीच क्लिप ना प्रथमेश आपण म्हणजे जर प्रथमेश पाटीलची व्हायरल झाली तर ही क्लिप देखील मला वाटतं व्हायरल होईल आता 40 प्लसची. काय बघा, संतोषनी जणू काय जबरदस्तीने ढकलत आणला सूरजला. चेंडू लिडिंग एज या वेळेला. पायचं जेल होते का? अमोल आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. संघाची रन मशीन जबरदस्त अष्टपैलू खेळाडू विकी शिलार येतोय. 1 गडी बाजूला. 60 धावांची भागीदारी तोडण्यात यश मिळवले. तब्बल सूरजनी धावा केल्या आपल्या संघासाठी. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत. (27 धावांचं योगदान दिलंय. 14 चेंडूमध्ये. त्या होऊन तिथे सूरजसाठी जबरदस्त बॅटिंग केली.
चला दोन्ही संघाचे संघनायक आपण ते उंबारली 40 प्लस संघाचे संघनायक, चिंचोडच्या पाडा संघाचे 40 प्लस संघाचे संघनायक मला वाटतं हरीश आल्यात. उंबारलीचे कॅप्टन यायचं आपण. गोलंदाजी मार्कवर येतोय यावेळेला अंतिम षटक घेऊन. प्रल्हाद येतोय. 60 धावा तर लागल्या धाव. धावा थोडीशी चुकीची दुरुस्त. 58 धावा धावफल कधी लागल्यात. 14.50च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. 58 धावा धावफल कधी लागल्यात. चला उंबारलीचे कॅप्टन, उंबारली 40 प्लसचे कॅप्टन श्याम भोईर आपल्या कॅप्टनला पाठवून द्या लवकर. अमित की काही इनिंग ब्रेक मध्ये जर टॉस झाला नाही ना तर आयोजक बघा सांगतात की पॅनल्टी देईल. मग पॅनल्टी दिली तर तुम्ही सांगू नका. आपण जर काय प्रॉब्लेम असेल ना जरा योगेश जरा आयोजकांना सांगा. तुमचा संघ देखील एक खूप चांगला संघ आहे, शिस्तबद्ध संघ आहे उंबारली संघ. हा चेंडू बॅकपडे जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. यावेळेला पंचांकडे अपील केलं जात आहे. पंच मात्र नकार घोषित करतात. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफल होती 58 धावा आपण पाहू शकता. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक आपण येतोय. हा चेंडू यावेळेला खोदून काढायचा होता. बॅकची काढा घेऊन चेंडू मागे सरकते. यावेळेला शॉर्टर मॅनला थोडंसं डीप मध्ये आपण ते हेमंत आहे. योगेश देखील येते. धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या धावफल होती 59 धाव. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर टाकला. संतोषला आपण पाहू शकता. हा चेंडू लेट कट करतो. यावेळेला चेंडूला गॅप मधनं काढलाय. थर्डमॅन आणि पॉइंट मधनं जी गॅप आहे ना तिथून मात्र गलीमधनं चेंडूला काढलाय आणि चेंडू येतोय थर्डमॅन सीमारेषा पार. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल कधी 63 धावा. काय बॅटिंग करतोय संतोष. तब्बल खेळतोय आतापर्यंत. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत. 11 चेंडू 30 धावांचं योगदान दिलं. टाळून देते संतोषसाठी. काय बॅटिंग करतोय. सलामीला आला आणि किती जबरदस्त बॅटिंग करतो बघा. डोकं शांत ठेवून बॅटिंग करतोय. तो जन्या मामा आपण आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आज चेंडू यावेळेला आपण बघू शकता क्षेत्ररक्षक आहे महेंद्र चूक करत नाहीये. चांगला झेल पकडला तो वडिश लोंगणला. फलंदाज बाद. आपण पाहू शकता संतोषनी धावा केल्या तब्बल आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज गणेश. प्रल्हाद गोलंदाजी मार्कस टाकला. विकी. हा चेंडू यावेळेला स्टँड अँड डिलिव्हरीच्या माध्यमातून खेळून टॉस करायचंय. टॉस जिंकलाय आपण पहिले तर यावेळेला उंबारली संघ साम डिसिजन काय असणार आहे. क्षेत्ररक्षण करणार तर आपण पहिले तर मला वाटतं पहिलीच मॅच असणार तुमची चिंचोडच्या पाड्या संघाबरोबर. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. आमची पहिलीच मॅच आहे तर काय जास्त रणनीती नाही करू शकत. बघ कमीत कमी राहणार धावांना रोखण्याचा प्रयत्न करू. नाही नक्कीच कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा. या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल. आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आयोजकांनी आम्हाला ते खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार आहे. धन्यवाद. तर बॅटिंग करायची चिंचोडपाडा संघ नायक. तर किती धावांचं लक्ष ठेवलं उंबारली संघासमोर. आमच्या तरी आम्ही 60-65 पर्यंत आम्ही मारण्याचा प्रयत्न करू. नाही 60 ते 65 धावा असे कोणते फलंदाज की ज्यांनी चांगली बॅटिंग केली 60 ते 65 धावा तुम्ही उभारू शकता. हरी आहे, अर्चन मात्रे आहे, प्रकाश आहे, पिंट्या आहे,
ह्या लोकांनी चांगली बॅटिंग केली तर 60च्या पाठच काय जास्त पण होऊ शकते. नक्कीच या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आयोजन तर उत्कृष्ट चांगलंच आहे. एक म्हणजे ग्राउंड चांगला आहे, फक्त थोडी आउटफुल म्हणजे इकडे जरा माती भरणी झाली असते, एक लेवलचा ग्राउंड झाला असता. नक्कीच बेस्ट ऑफ लक. तर जाऊया, मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या डी आमचे साथी समालोचक पंडित पाटील तिकडे. धन्यवाद. तो काही सन्मान देखील आहे ते आम्ही घेणार आहोत. तर हरिदास शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण जे आपले मान्यवर आहेत भगवान पाटील यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. दोन्ही सन्मान आपण करणार आहोत. भगवान पाटील साहेबांना विनंती करतो या आपण आपला देखील सन्मान केला जाणार. तर हरिदास शेलार यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान केला जातोय. भगवान पाटील साहेब यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व माताडी गावचे. हरिदास शेलार यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान केला जातोय. तर भगवान माळी साहेब यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. एक ब्युटिफुल मोमेंट आणि उबदार शाल. भगवान माळी साहेब या आपला देखील सन्मान केला जाणार व्यासपीठावर. आज देखील आपण खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी उत्तम जेवणाची सोय केलेली आहे. नॉनव्हेज जेवण प्रत्येक संघाने या भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे. संघ जिंकला तरी हरला तरी पण हरीश भोजनाचा स्वाद घेऊन जायचा आहे. तर मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसरा डी आमचे साथी समालोचक पंडित पाटील यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद बाळू पाटील. सामना आपण पाहतो खंबालपाडा विपक्ष आजदे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना सूरज आणि संतोष या दोन फलंदाजांची आपण पाहिले 58 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर खंबालपाडा संघानं धावा कुठल्या तर 73 आणि 74 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलंय ते आजदे संघासमोर. फलंदाजीचा जर विचार केला तर 58 धावांची भागीदारी आपण संतोष आणि सूरजच्या माध्यमातून पाहिली. चांगली सुरुवात या दोन फलंदाजांनी आपल्या संघाला करून दिली. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये त्या 74 धावांचा डिफेन्स खंबालपाडा संघ कशा पद्धतीने करेल आणि 74 धावांचा लक्षाचा पाठला की आजदे संघ कशा पद्धतीने करेल हे पाहणं फार महत्वाचं असेल. लक्ष इथे मोठं आहे, मात्र ते लक्षाचा पाठला करताना तुम्हाला सुरुवात ही दोन फलंदाजांना चांगली करावी लागेल. एका बाजूला आपण पाहतो रवींद्र, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राम. फार मोठी भूमिका या दोन फलंदाजांच्या माध्यमातून इथं आपल्याला पाहावी लागेल, कारण संघ अडचणीत सापडलाय. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही खराब गोलंदाजी केली, खराब क्षेत्ररक्षण केलं आणि त्या पद्धतीने विचार केला तर कौतुक नक्कीच करावं लागेल सूरज आणि संतोषचं. सामना इथे सुरू होतोय. गणेश शेलार सज्ज होतात. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक. गणेश शेलार राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर फलंदाज रवींद्र त्याच्या बॅट मधनं येतोय. तो पहिला चेंडू चौकार. आपण पाहतो दाफोलकर बिनबाद 4. फार महत्वाची भूमिका पार पाडावी लागेल ती रवींद्र आणि राम या सलामीच्या जोडीला, कारण 74 धावांचं मोठं लक्ष आहे समोर आणि लक्षाचा पाठलाग करत असताना सातत्याने तुम्हाला जबाबदारी उचलून इथे फलंदाजी करावी लागेल.
बिनबाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या चेंडूवर गोलंदाजाचं स्वागत केलं, चौकार ठोकला फलंदाज रवींद्रनं आणि दमदार सुरुवात आपण पाहतोय आद्य संघाच्या माध्यमातून. कार्पेटच्या माध्यमातून ऑफ साइडला सुरेख फटका आपण पाहतोय. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चौकार ठोकून गोलंदाजावर अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 2 चेंडूंमध्ये तब्बल 8 धावांचं अंतर कमी केलं फलंदाज रवींद्रनं. चांगली सुरुवात आपण पाहतो, दमदार फलंदाजी. बिनबाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये आद्य संघ इथे फलंदाजी करतोय. लोपुलटा चेंडू ऑन साइडला खेळतात, अपील केले जाते. पंच मात्र तटस्थ, तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. 3 चेंडूंमध्ये तब्बल 9 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सातत्यानं तुम्हाला धाव फलक हलता ठेवावा लागेल, कारण धाव फलक जर सातत्यानं तुम्ही हलता ठेवला, इथं भागीदारी जर फुलली बहरली तर नक्कीच फार महत्वाची इथं जोडीदारी भागीदारी इथं करावी लागेल या 2 फलंदाजांना. राम आणि रवींद्रवर फार मोठी जबाबदारी असेल. 9 धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक मार्गस्थ पहिला आपण पाहतोय. गणेश शेलार राईट ओव्हर द विकेट. सन्मान दिलाय, मात्र इथं फटका नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव कदाचित झाली असते, मात्र दोन्ही फलंदाजांनी प्रयत्न सोडून दिला. फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती दुहेरी अंकात 10. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये नक्कीच या 2 फलंदाजांनी पॉवर प्लेचा योग्य वापर केला. 4 चेंडूंमध्ये धावा आपण पाहतो धाव फलकावर. तब्बल 10 धावा. बिनबाद 10 ही जमेची बाजू असेल आजच्या संघासाठी. ऑन साइडला खेळतात, चुकीच्या पद्धतीने चेंडू हाताळला जातो आणि चुकीच्या पद्धतीने चेंडू हाताळल्यानंतर मात्र या चेंडूला शिक्षा दिली जाते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावा आपण पाहतो धाव फलकावर. चौदा धावा आपण पाहतो धाव फलकावर. योग्य दिशेने वाटचाल करतायत हे दोन्ही फलंदाज, कारण फार महत्वाची भूमिका असेल, फार जबाबदारी असेल 2 फलंदाजांच्या खांद्यावरती. जबाबदारी आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 14 धावा आपण पाहतो धाव फलकावर. चांगली फलंदाजी होते ते रवींद्र आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राम. बॅकफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय, तो फरार आणि फलंदाज रवींद्रच्या बॅट मध्ये येतोय तो दमदार चौकार. पॉवर प्लेचा योग्य वापर आपण पाहतो फलंदाज रवींद्र आणि रामने केलाय. कारण पहिल्या षटकाचा जर विचार केला तर खांबालपाड्याच्या संघाने फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या होत्या 15 आणि चोख प्रत्युत्तर दिले ते आजच्या संघाने. बिनबाद 18 अशी दमदार सुरुवात आपण पाहतोय ती फलंदाज रवींद्र आणि रामच्या माध्यमातून. 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बिनबाद 18 ही जमेची बाजू असेल आजच्या संघासाठी, कारण फार मोठं लक्ष ठेवलंय समोरच्या संघानं. 74 धावांच्या त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा आपण पाहतो धाव फलकावर. जी फलंदाजी सूरज आणि संतोषनं खांबालपाडा संघासाठी केली तशीच फलंदाजी इथं मात्र 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना राम आणि रवींद्रला करावी लागेल. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतो विक्रम शेलार राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर फलंदाज बघा कशा पद्धतीने बाद झालेत. जेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. स्वतःहून खेळाडू वृत्ती दाखवून राम इथं माघारी परत आहेत. पहिल्या विकेटचं पतन होत आहे
एक बाद 18ची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज होते गणेश शेलार. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा आल्यानंतर थोडीशी चिंता वाढली होती खंबालपाडा संघाची. मात्र ती चिंता कमी करण्याचा प्रयत्न, दूर करण्याचा प्रयत्न केला जातो तो गोलंदाज विक्रम शेलारच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, चांगली सुरुवात आपण पाहतोय, चांगलं कमबॅक गोलंदाज विक्रम शेलारच्या माध्यमातून. एक बाद 18ची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. नवीन फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला अमोल. खोला टप्प्याचा चेंडू समोर खेळतात, चांगला फटका आपण पाहतोय फलंदाज रवींद्रच्या बॅटमधनं, अमोलच्या बॅटमधनं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. पहिल्या षटकात आपण पाहिलं सुरुवात चांगली झाली, आजदे संघाच्या 18 धावा आल्या. तदनंतर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली विक्रम शेलार कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. 19 धावा आपण पाहतो धावफलकावर. विक्रम यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल, बिग विकेट, फलंदाज रवींद्र बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर कुठेतरी कमबॅकची गरज होती खंबालपाडा संघाला आणि ते कमबॅक चांगल्या पद्धतीने करून दिलंय ते गोलंदाज विक्रम शेलार या गोलंदाजानं. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या, गोलंदाज होते गणेश शेलार. मात्र तदनंतर जे विचार केला संघनायक सूरज चौधरीने जसा चेंडू विक्रम शेलारच्या हाती सोपवला तसाच त्यांनी एक प्रयत्न केला कमबॅकचा आणि त्याच पद्धतीने इथं वाटचाल केली जाते ती गोलंदाज विक्रम शेलारच्या माध्यमातून. 2 बाद 19 अशी स्थिती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, चांगल्या स्थितीमध्ये होता आजदे संघ. 18 धावांची भागीदारी आपण पाहिली दोन फलंदाजांच्या माध्यमातून, राम आणि रवींद्रच्या माध्यमातून. तदनंतर आपण पाहतो सातत्याने योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते ती गोलंदाज विक्रम शेलारच्या माध्यमातून. 2 बाद 19 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. चला प्रेक्षकांना विनंती असेल सीमारेषेच्या बाहेर जा. बघा आजदे संघाला विनंती करतो तुमचा 12वा प्रतिनिधी राम पाठवून द्या. हेमंत आलेत. गती परिवर्तन मात्र टप्पा चुकलाय गोलंदाज विक्रम शेलार यांचा. अवांतर धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते ती वाईटच्या स्वरूपात. 1 धाव येते धावफलकावर. 20 धावा आपण पाहतो धावफलकावर. 2 बाद 20 अशी स्थिती आपण पाहतोय. 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे फलंदाजी करतोय तो आजदे संघ. विक्रम शेलार राईट अमोवर द विकेट. बॅकफुटला गेले, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहतोय विजय शेलार यांच्या माध्यमातून. जर चेंडू निसटला असता तर कदाचित चौकारी गेला असता. मात्र इथं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय विजय यांच्या माध्यमातून. 21 धावा आपण पाहतो धावफलकावर. विक्रम शेलारचं कौतुक करावं लागेल, या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं कंबालपाडा संघाला चांगलं कमबॅक करून दिलंय. विक्रम शेलार राईट अमोवर द विकेट. कोलटप्पाचा चेंडू फक्त दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. ऑनसाइडला चेंडू ट्रॅव्हल केला जातो, दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत दुसरी धाव येते सहजरित्या. 2 धावा आपण पाहतो धावफलकर. धावसंख्या पोहोचते ती 23 वर. 23 धावा आपण पाहतोय. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत गोलंदाज विक्रम शेलार या गोलंदाजानं फक्त 5 धावा खर्च केल्यात. कमबॅक कशा पद्धतीने करावं त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय गोलंदाज विक्रम शेलार या गोलंदाजाच्या माध्यमातून. यष्टांच्या मागे आपण पाहतो संघनायक सूरज चौधरी, अतिशय चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त, 2 त्रिफळाचित केलेत गोलंदाज विक्रम शेलारने. टाळ्या या व्हायलाच हव्यात या गोलंदाजासाठी, कारण पहिल्या षटकात चिंता वाढली होती खंबालपाडा संघाची. तब्बल 18 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज आपण पाहिले विक्रम शेलार या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 5. आपण त्या बाळा काळन एडुटण्याचे यांना विनंती करतो या व्यासपीठावर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक जबरदस्त पुरस्कार ते बाळा काळन. जर आमचा आवाज तुमच्याबद्दल असेल तर या व्यासपीठावर
नेहमी क्रिकेटला सपोर्ट राहिला. आपण आता उंबारली संघ खेळू दे किंवा आपण आता एड्युटनेस संघ खेळू दे, त्या ह्या व्यक्तीचा भरपूर सपोर्ट राहिला आहे. तर बघा, कारण या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हॅलो, पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते गणेश शेलार. या गोलंदाजानं धावा खर्च केला तब्बल 18. आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज तो विक्रम शेलार. या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं कंबालपाडा संघाला कमबॅक करून दिलं. फक्त 6 धावांचं 5 धावांचं षटक हाताळलं आणि 3 महत्वाचे गडी या गोलंदाजानं बाद केले. तर अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल. 18 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल ती तब्बल 51. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज हेमंत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज रवी. तर गोलंदाज सज्ज होतात. पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली. दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजीच्या भूमिकेत आपण पाहतो गोलंदाज संतोष साळवी येत आहेत. संघनायक सूरज चौधरीने वापर केला संतोष साळवी या गोलंदाजाचा. 18 चेंडू शिल्लक असतील, 51 धावांची गरज असेल. इथून मात्र आक्रमणाला सुरुवात करावी लागेल फलंदाज हेमंतला. स्ट्राईक एंडला पहिला चेंडू संत गतीने हाताळलाय. टप्पा आणि दिशा अतिशय चांगल्या पद्धतीनं राखलाय गोलंदाज संतोष साळवीनं. माहित आहे 18 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज आहे. फलंदाज आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील तर योग्य दिशेने अचूक टप्पा राखण्याची गरज. निर्धाव चेंडूची ते समाप्ती होते. बॅकफुटला गेले सुरेख फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. अंतर कापण्याचा प्रयत्न केला जातो. सूरज चौधरी स्वतः संघनायक चेंडू फेक करेपर्यंत 2 धावा येत आहेत. धाव फलकावर धाव संख्या पोहोचते ती 25 वर. मोठे फटके मारण्याची नितांत गरज असेल ती आद्य संघाला, कारण इथं फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा तयार. राईट मोर विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रत्येक निर्धाव चेंडू दडपण वाढवेल आद्य संघावर. तुम्हाला इथून जर जिंकायचं असेल तर उर्वरित चेंडूंवर तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील. वेगात बदल केला. फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाज संतोष साळवीच्या माध्यमातून. इथे मात्र चांगली गोलंदाजी होते. फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 26 वर. 26 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा होते 23. मात्र तिसरं षटक जसं सुरू झालं, ज्या पद्धतीने दुसरं षटक हाताळलं गोलंदाज विक्रम शेलारनं, त्याच पद्धतीने इथं वाटचाल करतोय गोलंदाज संतोष साळवी. कारण 74 धावांच्या लक्ष्याचा डिफेन्स करत असताना मात्र अशा पद्धतीने तुम्ही गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्ही सामना जिंकू शकता. मात्र इथे चिंता वाढली ती आद्य संघासाठी. मोठे फटके येत नाहीये, चौकार येत नाहीये, षटकार येत नाहीये. मात्र तसा प्रयत्न या 2 फलंदाजांना करावा लागेल. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला इथं लढत द्यायची असेल, चांगली लढत सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकारांची आताचबाजी ती सातत्याने तुम्हाला करावी लागेल. राईट आर्म राऊंड विकेट. संभ्रमात पूर्णपणे बीट करतोय गोलंदाज. पूर्णपणे गोलंदाजाने दबाव वाढवलाय फलंदाजांवर आणि यशस्वी ठरतोय गोलंदाज. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज संतोष साळवी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी संतोष साळवी. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळतात. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संतोष साळवीसाठी टाळ्या व्हायलाच हव्यात. या गोलंदाजाने षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. आद्य संघाची 18 धावा आल्या. तदनंतर आपण पाहिलं विक्रम शेलारनं षटक हाताळलं. दुसरं फक्त 5 धावा खर्च केल्या आणि त्यापेक्षा चांगली गोलंदाजी आपण पाहिली ती गोलंदाज संतोष साळवीच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजानं फक्त 3 धावा खर्च केल्यात. 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आद्य संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 26 धावा. गरज होती ती 74 धावांची. मात्र इथं लक्ष फार दूर होत चाललंय, कठीण होत चाललंय ते आद्य संघासाठी.
3 षटकांचा खेळ इथं संपला आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथं आद्य संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. 26 धावा आपण पाहतो धावफलकावर. मात्र इथून 12 चेंडूंमध्ये करो या मरोची स्थिती असेल ती आद्य संघासाठी 12 चेंडू आणि तब्बल 48 धावांची गरज असेल ती आद्य संघाला. सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज. पुन्हा एकदा आपण पाहतो विक्रम शेलार, ज्या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावांचं षटक हाताळलं, 3 गडी बाद केले, तोच गोलंदाज संघनायकानं पुन्हा एकदा 5 रन केलाय. गोलंदाज विक्रम शेलारला 12 चेंडू 48 धावांचे समीकरण आपण पाहतो. करो या मरोची स्थिती असेल ती आजदे संघासाठी. पहिला चेंडू बागफुटला गेले, चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जगन्नाथ यांच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण केलं जाते. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक अशा पद्धतीने गोलंदाजाला साथ देत असतील तर नक्कीच गोलंदाजाचं मनोबल वाढत असतं आणि त्याच पद्धतीने खंबालपाडा संघ सांघिक कामगिरी उंचावताना दिसतं. 11 चेंडू 47 धावांचं समीकरण मोठं होत चाललंय ते आजच्या संघासाठी. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही खराब कामगिरी केली, खराब गोलंदाजी केली आणि त्याचं रूपांतर आपण पाहिलं 73 धावांवर आणि 74 धावांचं लक्ष घेऊन ज्यावेळेस तुम्ही उतरलात, पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली, तंत्र आपण पाहिलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये तुमची खराब फलंदाजी आपण पाहतोय. 11 चेंडू 47 धावांची गरज. विक्रम शेलार राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळतात, फटका आलाय मोठा, मात्र इथं चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतो, तो फरार. क्षेत्ररक्षकाला चेंडू व्यवस्थित दिसला नाहीये. माध्यमातून प्रयत्न केला जातोय, मात्र हे प्रयत्न तुम्ही पहिल्या षटकात केले, 18 धावा आल्या, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये तुमची फलंदाजी अतिशय खराब झाली आहे. 10 चेंडू 43 धावांचं समीकरण. विक्रम शेलार राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी होते, यष्टिरक्षक बीट होत आहे, चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. विजय शेलार यांच्या माध्यमातून सातत्याने चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 32 धावा. 9 चेंडू 42 धावांचं समीकरण. पहिलं षटक हे आद्य संघाच्या बाजूने राहिलं आणि दुसरं आणि तिसरं षटक हे खंबालपाडा संघाच्या बाजूने राहिलं. 2 षटकांमध्ये धावा आल्या फक्त 8, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 18. इथून चांगली सुरुवात, चांगली कामगिरी केली दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये ती खंबालपाडा संघानं. बॅकफुटला गेले, इथे मात्र क्षेत्ररक्षक विजय शेलार बीट होत आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय, तो फरार आणि येतोय तो चौकार. देवगाव देवी येतोय दर्शनाला. तो धावफलकावर ही फलंदाजी पहिल्या षटकात तुमची झाली, चांगली फलंदाजी झाली, चांगली सुरुवात झाली. आज संघाची पहिल्या षटकात तब्बल 18 धावा आल्या. तदनंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं ते विक्रम शेलार आणि संतोष साळवी या 2 गोलंदाजांनी. 2 षटकांमध्ये फक्त 8 धावा या गोलंदाजांनी खर्च केल्या. विक्रम शेलार राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी, टप्पा आणि दिशेवर नियंत्रण राखलं या गोलंदाजानं. सातत्यानं दबाव वाढवला जातोय फलंदाजांवर. गोलंदाज यशस्वी ठरतात तर फलंदाज अपयशी ठरतात. त्याचं कारण आपण पाहतोय ते विक्रम शेलार यांची अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 7 चेंडू 38 धावांचं मोठं लक्ष. विक्रम शेलार ऑन साइडला खेळतात, कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 38 धावा.
खेळ इथं संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 38. कामगिरीचा जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये संतोष साळवी आणि सूरज चौधरी या दोन फलंदाजांनी 58 धावांची भागीदारी करून दिली खांबालपाडा संघासाठी पहिल्या विकेटसाठी, आणि ती भागीदारी फार महत्वाची ठरली खांबालपाडा संघासाठी. आणि 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करत असताना आद्य संघाने पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठल्या. चांगली सुरुवात झाली, मात्र जशी दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली विक्रम शेलारनं 5 धावांचे षटक हाताळलं, संतोष साळवीनं 3 धावांचं षटक हाताळलं आणि पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये विक्रम शेलारनं फक्त 12 धावांचं षटक हाताळलं. तर आता मात्र लक्ष मोठं होत चाललंय ते आद्य संघासाठी. 6 चेंडू आणि तब्बल 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला इथं षटकार हा ठोकावाच लागेल. सामना पूर्णपणे एकतर्फी होत चाललाय. 6 चेंडू आणि 36 धावांचं मोठं लक्ष. तुम्ही खराब फलंदाजी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये केली आहे. सुरुवात चांगली झाली होती आद्य संघाची. पहिल्या षटकात 18 धावा आल्या. तदनंतर आपण पाहिलं दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक केलं ते खांबालपाडा संघाच्या गोलंदाजांनी. चला खांबालपाडा संघ सुरुवात करायची आहे. 6 चेंडू 36 धावांची गरज. गोलंदाज तयार. विशाल शेलार येत आहेत. चला बघा, पंचालाही विनंती असेल, खांबालपाडा संघालाही विनंती असेल, सामना फास्ट खेळवा. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रत्येक चेंडूवर तुम्ही चर्चा करू नका. समोर खेळतात. फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर केला जातो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तुम्ही चुका केल्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आणि त्या चुकांचं रूपांतर आपण पाहतोय. बघा, यापुढे प्रत्येक संघाला 25 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला दिला जाईल 5 षटकांसाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रत्येक निर्धाव चेंडू दडपण वाढवतो आणि सामना एकतर्फी होत चाललाय. खुला झालाय सामना पूर्णपणे तो खांबालपाडा संघासाठी. या पुढचे जे सामने होतील दोन्ही पंचांना सूचना असेल, टायमिंग लावा 25 मिनिटाचा 5 षटकांसाठी. विशाल शेलार राईट मोर द विकेट. लो फुलटा चेंडू ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण. चौकार गेला, हरकत नाहीये. इथून मात्र तुम्ही ज्या चुका केल्यात मी वारंवार उल्लेख करतो आद्य संघाचा जो उल्लेख केला तर पहिल्या षटकामध्ये तुम्ही 18 धावा कुठल्या होत्या. तुम्ही चांगल्या स्थितीमध्ये होता, मात्र तिथून सामन्याने युटर्न घेतला. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये खांबालपाडा संघाच्या 2 गोलंदाजांनी विक्रम शेलार आणि संतोष साळवीनं योग्य दिशेने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून पूर्णपणे बॅकफुटला ढकललं त्या आद्य संघाला. लो फुलटा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू दिसत नाहीये. गणेश शेलार यांना हरकत नाहीये. बाळू पाटील, तुम्ही नक्कीच कालपासून उल्लेख करताय चेंडू दिसत नाही. खरी गोष्ट आहे ती, चेंडू दिसतच नाहीये. शेवगाव देवी धन्यवाद डीजे. क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारे दोष देऊन काही फायदा नाहीये, कारण चेंडूच दिसत नाही. त्याला क्षेत्ररक्षक तरी काय करेल. विशाल शेलार राईट मोर द विकेट. कार्पेटच्या माध्यमातून ऑन साइडला खेळतात. गणेश शेलार आले. चेंडू उचलून फेकेपर्यंत चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फुटबॉलचा वापर केला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय. धाव घेतली जाते. फलंदाज धावचीच्या सुरुवात बाद. चौकामध्ये गे चौका उंबरठ्यावर आपण पाहतोय तो स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खांबालपाडा. विशाल शेलार राईट मोर द विकेट. बॅकफुटला गेले.
चेंडू दिसत नाहीये. अशा पद्धतीनं एकतर्फी सामना आपण पाहिला तो खंबालपाडा विपक्ष आजदे. तर खंबालपाडा संघानं आजदे संघावर एकतर्फी मात केली आहे आणि पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतो तो जिंकला तो खंबालपाडा संघानं.